नमस्कार, मी आकाश जाधव। एक विनंती मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करायची होती। सध्याला एमएससी बँकेचे इंटरव्ह्यू सुरू झालेले आहेत आणि आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस एसओ, एसबीआय पीओ, त्यात न्यू इंडिया एओ, आयबीचे निकाल लागल्याच्या नंतर भरपूर विद्यार्थी ज्यांचे ह्या एक्झाम मध्ये फायनल सिलेक्शन झालेले आहेत, अशी बऱ्यापैकी विद्यार्थी सध्याला हा इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतायत। पण सध्या आचारसंहितेमुळे नवीन ऍडव्हर्टाइजमेंट थांबलेले आहेत। एसबीआय क्लर्कचा निकाल जो पुढे लांबलेला असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये एकही निकाल नाहीये, असे विद्यार्थी थोडेसे व्याकुळ आहेत की आपला काही ना काही निकाल आला पाहिजे। तर मला असं वाटतं ह्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ज्यांचा पगार आणि ज्यांचा हुद्दा हा आयबीपीएस आहे, हा एमएससी बँकेपेक्षा वरचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी हे इंटरव्ह्यू सध्याला अवॉइड करावेत, त्याला जाणं अवॉइड करावं आणि ज्यांच्या हातामध्ये सध्याला एकही जॉब नाहीये अशा विद्यार्थ्यांना हा जॉब सोडावा आणि सोबतच स्वतः सध्या मिळालेल्या वेळेत, सध्या जो वेळ तुम्हाला मिळालेला नाही तर होतं कसं की एप्रिल पासून पुढे आयबीपीएसचे जॉईनिंग स्टार्ट होऊन जातात, ग्रामीण बँकांचे जॉईनिंग स्टार्ट होऊन जातात, ज्या सध्याला आचारसंहितेमुळे थांबलेल्या आहेत। तर स्वतः वरच्या पोस्टची तयारी करावी, कारण की काही लोक जे क्लरिकल झाले त्यांना वाटतं ग्रामीण बँकेत पीओ हो, आयबीपीएस पीओ, एसबीआय पीओ हो। जे लोक आयबीपीएस किंवा एसबीआय पीओ आहेत त्यांना असं वाटतं की आपण रेग्युलेटरी बॉडीची एक्झाम द्याव्यात, तिथलं सिलेक्शन करून घेण्यासाठी आपली तयारी चालू करावी आणि जे जेन्युइनली निडी आहेत अशा लोकांसाठी सध्याला हा जॉब सोडावा अशी मी त्यांना विनंती करतो। कारण की एनी हो, तो जॉब तुम्ही जर जॉईन करणार असाल तर सहज इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स म्हणून देण्यापेक्षा पहिल्यांदा मला असं वाटतं की तुम्हाला जिकडे तुमच्या सिलेक्शनचे जास्त चान्सेस आहेत किंवा जिकडे तुम्हाला जास्त गरज आहे, तुम्ही एका पोस्टला पोहोचल्यानंतर त्या वरच्या पोस्टची तिकडची तुम्ही तयारी चालू करावी आणि हा जॉब हा निडी विद्यार्थ्यांना सोडावा अशी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो।